अकोला जिल्ह्यातल्या बार्शी टाकळी नगर परिषद आणि नगरपालिकेची मतदान झालं आणि त्या मतदानाच्या पेट्या ह्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्या. आपण या स्ट्रॉंग रूमच्या याच परिसरात आपण हे जे आपण माझ्या मागे जे पाहत आहे स्ट्रॉंग रूम आहे आणि या स्ट्रॉंग रूम मध्येच जे आहेत पेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत. अकोला जिल्ह्यातील 5 नगर परिषद आणि 1 पंचायतीच्या निवडणुकीत मतदान प्रक्रिया पार पडल्या. त्यानंतर ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्या आहेत. तर बार्शी टाकळी येथील स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा आपण पाहू शकतो की मोठा कडेपड बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. त्यामध्ये तर 2 लेअरमध्ये हा बंदोबस्त लावण्यात आला असून स्ट्रॉंग रूमच्या आतील भागामध्ये 9 SRPFचे जवान तर बाहेर जे आहेत ते पिंजर पोलीस स्टेशन आणि बार्शी पोलीस स्टेशनच्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. 3 तारखेला जे आहे मतमोजणी होणार होती, पण ती पुढे ढकलल्यामुळे 21 तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळे 21 तारखेपर्यंत या ठिकाणी या मतदान केंद्रासमोर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि CCTVची नजर जी आपण पाहू शकतो CCTV नजर या ठिकाणी आहे. त्यामुळे 21 तारखेपर्यंत या ठिकाणी बंदोबस्त जो आहे तैनात करण्यात आलेला आहे आणि या ज्या पेट्या ज्या आहेत त्या पेट्या सध्या आता या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. गणेश सोनवणे, TV9 मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.